नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खूप गरमी वाढली आहे ना, आणि अशा वेळेला वाटतं काहीतरी थंड, हेल्दी असावं पिण्यासाठी. हां, रेसिपीबद्दलच सांगणार आहे मी. मी तुमच्यासाठी संत्री सरबत आणि आलं लिंबाची सरबतची रेसिपी घेऊन आलेली आहे. घरी नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून कळवा. आणि नेहमीप्रमाणेच प्रॅक्टिकल दाखवणार नाही, साहित्य आणि कृती सांगणार आहे. चला तर मग पाहूया. संत्री सरबत साहित्य: 1 लिटर संत्री रस, अंदाजे 2 डझन संत्री रस. 2-3 सपाट चमचे सायट्रिक ॲसिड. 1.5 किलो साखर. 4 अर्धा लिटर पाणी. 5 अर्धा चमचा पोटॅशियम मेटाबायसल्फाइड, हे ऑप्शन म्हणून आहे. 6 1 चमचा ऑरेंज कलर. 7 अर्धा चमचा ऑरेंज इसेन्स. आता आपण कृती पाहूया. 1 भांड्यामध्ये साखर पाणी एकत्र करून गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत उकळावे. 2 गॅस बंद करून थंड झाल्यावर सायट्रिक ॲसिड टाकावे. सायट्रिक ॲसिड कुठल्याही दुकानात सहज मिळते. मलमलच्या फडक्याने गाळून घेऊन थंड करण्यासाठी स्टीलच्या भांड्यात ठेवावेत. थंड झाल्यावर त्यात संत्र्याचा रस मलमलच्या फडक्याने गाळून त्यात मिसळावा. नंतर त्यात पोटॅशियम मेटाबायसल्फाइड व ऑरेंज कलर आणि इसेन्स घालावा व बाटलीत भरून ठेवावे. 2 डझन संत्रीच्या रसात 3 बाटली सरबत तयार होते. चला तर आता आपण टिप्स पाहूया. 1 पोटॅशियम मेटाबायसल्फाइडचा उपयोग सरबत जास्तीत जास्त दिवस टिकविण्यासाठी असतो. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आता आपण दुसरी रेसिपी बघूया. आणि नक्की घरी करून बघा आणि कमेंट करून नक्की मला कळवा. आपली दुसरी रेसिपी आहे आलं लिंबाचे सरबत व त्याचे साहित्य. 1 अर्धा किलो आलं. 2 1 किलो साखर. 3 1 कप लिंबाचा रस. 4 9 कप पाणी. आता आपण कृती पाहूया. 1 आल्याचे साल काढून वाटून घ्यावे. नंतर भांड्यात 9 कप पाणी घेऊन त्यात वाटलेले आलं घालून व 1 किलो साखर घालून पाणी उकळायला ठेवावे. साखर विरघळेपर्यंत पाणी उकळावे. उकळी आल्यानंतर 5 मिनिटे पाणी उकळावे. नंतर थंड झाल्यावर म्हणजे नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर दुसऱ्या भांड्यात मलमलच्या फडक्याने गाळून घ्यावे. नंतर त्यातच 1 कप लिंबाचा रसही गाळून घ्यावा व मिश्रण एकजीव करावे. अंदाजे 2 बाटली सरबत तयार होते. जास्तीत जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर त्यात पाव चमचा पोटॅशियम मेटाबायसल्फाइड घालावे. आता आपण टिप्स बघूया. आणि नक्की घरी करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा. 1 आल्यामुळे स्वाद चांगला येतो. 2 चवीला तिखट लागते पण पित्तशामक आहे. दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून
पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद.